छोटे शेतकरी देशाची मोठी शक्ती असल्याचं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय। 32व्या आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ परिषदेचं उद्घाटन करताना मोदी बोलत होते। 65 वर्षांपूर्वी आयसीची परिषद भारतात झाली होती, तेव्हा भारताला नुकतेच स्वातंत्र्य मिळाले होते। तेव्हा भारताची खाद्य सुरक्षा जगाच्या दृष्टीने चिंतेचा विषय होती। आता भारत जागतिक खाद्य आणि पोषण सुरक्षेसाठी काम करते। भारत आता अन्नधान्याच्या दृष्टीने शिलकीसाठी असलेला देश बनलाय। तो जगात दूध, डाळी आणि मसाले यांचे सर्वाधिक उत्पन्न करतो। याशिवाय भारत अन्नधान्य, फळे, भाजीपाला, कापूस, साखर आणि चहा यांचे उत्पादन करणारा जगातील दुसरा मोठा देश आहे। छोटे शेतकरी भारताच्या अन्न सुरक्षेची मोठी शक्ती असल्याचंही मोदी म्हणाले। राज्यात चालू वर्षी अवेळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना 596 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। ही मदत शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केली जाणार असून निधी बँकेमध्ये जमा झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या पीक कर्जाची त्यातून वसुली बँकांनी करू नये असे आदेश राज्य सरकारने दिलेत। या संबंधीचा शासन निर्णय महसूल विभागाने जारी केलाय। कृषी व्यापारावर सरसकट जीएसटी आकारण्याचा विचार शासन करते। याशिवाय व्यापाऱ्यांचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत। पाठपुरावा करूनही शासन दखल घेत नसल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालाय। शासनाच्या या धोरणाविरोधात राज्यव्यापी लढा उभारण्यात येणार असून त्याची दिशा ठरवण्यासाठी आज महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीने पुण्याच्या दी पुना मर्चंट चेंबर येथे मेळावा आयोजित केलाय। बाजार समितीमधील व्यापाऱ्यांना सर्व नियम व कायद्यामध्ये बांधून ठेवले जाते आणि बाजार समितीच्या बाहेर व्यापार करणाऱ्यांना सर्व नियमातून सूट दिली जाते। बाजार समितीमध्ये गैरसोयींना सामोरे जावे लागते। सेसह अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, त्यामुळे आंदोलन केलं जाणार असून त्याचं धोरण ठरवण्यासाठी हा मेळावा घेण्यात आलाय। डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राने भारताची 3 नवी वाण विकसित केलेत। यात कोकण संजय, कर्जत 10 आणि ट्रॉम्बे कोकण खाला या वाणांचा समावेश आहे। महत्वाची बाब म्हणजे केंद्रीय वाण प्रसारण समितीने या 3ही वाणांना मान्यता दिली आहे। पुढील हंगामापासून ही 3ही वाणं वितरणात येणार आहेत। प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जत येथील भात विशेषज्ञ डॉक्टर भरत वाघमोडे यांच्या पथकामार्फत ही 3 वाणं विकसित करण्यात आली असून विविध कालावधीच्या वैशिष्ट्यपूर्ण वाणांना राज्यस्तरीय वाण प्रसारण समितीने यापूर्वीच मान्यता दिली होती। आता केंद्रीय वाण प्रसारण समितीनेही या 3ही वाणांना अधिघोषित केलंय। डाळिंबाची आवक घटल्याने नाशिकच्या मालेगावमध्ये डाळिंबाच्या भावात एका क्रेट मागे 500 ते 600 रुपयांची वाढ झाल्याने चांगल्या प्रतीच्या डाळिंबाला प्रति कॅरेट 2500 ते 2600 रुपये भाव मिळतोय। मात्र असं असलं तरी बदलते हवामान आणि उत्पादन खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडत नाहीये। त्यामुळे डाळिंब उत्पादकांमध्ये नाराजी पसरली आहे। नाशिकच्या कळवण, देवळा, सटाणा आणि मालेगाव या परिसरात मोठ्या प्रमाणावर डाळिंबाचं उत्पादन घेतलं जातं। मात्र बदलतं हवामान आणि अत्यल्प पावसामुळे डाळिंबावर तेल्या तसेच मर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादनात प्रचंड घट झालीय। तर मागणी वाढल्याने चांगल्या प्रतीच्या डाळिंबाला प्रति किलोला 120 ते 130 रुपयांचा भाव मिळतोय। हा दर ग्राहकांच्या खिशाला परवडत नसल्याने डाळिंब उत्पादकांना चढ्या भावाचा काहीच फायदा होताना दिसत नाहीये। साताऱ्यातील तडवळे गावातील शेतकरी एकत्रितपणे मुंबई पुण्याच्या बाजार समितीतील घाऊक व्यापाऱ्यांशी बोलून आपला दर ठरवतात आणि त्यानुसारच व्यवहार करतात। त्यामुळेच तडवळे गावाला टोमॅटोचं गाव म्हणून ओळखले जाऊ लागले। या शेतकऱ्यांची ही एकी आणि त्यांच्या या उपक्रमाची सध्या साताऱ्यासह संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा सुरू आहे। टोमॅटो आमचा, दरही आमचाच या संकल्पनेने सुद्धा तडवळेचे टोमॅटो उत्पादक कार्य करतायत। राज्यातील सर्वसामान्यांना सणासुदीच्या काळात बेदाणा स्वस्तात मिळण्याची शक्यता आहे। यंदा परदेशातून बेदाण्याची मागणी घटल्याने राज्यात सोलापूर, सांगलीसह कोल्ड स्टोरेजमध्ये बेदाण्यांचा मोठा साठा पडू नये परिणामी दर घसरले असून प्रति क्विंटल दर साधारण 10 ते 14 हजारांच्या आसपास गेल्याचं पणन विभागाच्या माहितीवरून दिसतंय। राज्यात तासगाव वगळता कोणत्याही बाजार समितीत बेदाण्याची आवक झाल्याचं दिसत नाहीये। यंदा बेदाण्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने बेदाण्याचा दर सरासरी 150 रुपयांच्या पुढे जात नसल्याचं दिसून येतंय। राज्यातील पशुधनाच्या उत्पादक क्षमतेचा पुरेपूर वापर करून पशुपालनापासून मिळणाऱ्या उत्पन्नाद्वारे राष्ट्रीय सकल उत्पादनात भर टाकण्याच्या उद्देशाने पशुपालकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी पुणे जिल्ह्यात 1 ते 15 ऑगस्ट 2024 या कालावधीत पशुसंवर्धन पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी दिली आहे।
पशुसंवर्धन पंधरवडा आयोजित करण्याचा मुख्य उद्देश उच्च उत्पादन क्षमता असलेल्या पशु वंशावळीची पैदास, पशुस्वास्थ्य, पशुखाद्य, पशुचारा आणि व्यवस्थापन या पंचसूत्रीची पशुपालकांमध्ये जागृती निर्माण करून त्यात पशुपालकांचा सहभाग वाढवण्याचा उद्देश आहे। यासाठी सर्व पशुवैद्यकीय दवाखाने, शासकीय कार्यालय, ग्रामपंचायत, कृषी उत्पन्न बाजार समिती, आठवडे बाजार या ठिकाणी जनजागृती कार्यक्रमांसोबतच वंध्यत्व तपासणी व उपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलंय।